नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर. मित्र हो, आज 19 डिसेंबर 2025 आजच्या दिवशी खरं तर तुम्ही पाहताय की आपल्या या बौद्धिक अक्षम मतिमंद दिव्यांग मुलांना भेटण्यासाठी एक घास समाजासाठी असा जो उपक्रम आहे तो चालवणारे आदरणीय शिवराज दादा आणि त्यांच्याच समवेत असलेले आमच्या या बौद्धिक अक्षम मतिमंद दिव्यांग मुलांचे लाडके ताई आणि दादा अर्थातच आमचे जयश्रीताई सुरेश भाऊ भागवत सर. खरं तर हे जे दाम्पत्य आहे आज यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि कुठेतरी आपल्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो इतरांपर्यंत पोचवावा या अनुषंगाने आज हे दाम्पत्य इथे आलेलं आहे आणि त्यांनी ते आपल्या नंदनवनाला नेहमीच मदत करत असतात. परंतु आज देखील त्यांनी आपल्या या नंदनवन प्रकल्पाची माहिती आदरणीय शिवराजजी पाटील सरांना दिली आणि त्यांना असं वाटलं की आपण जुन्नर तालुक्यातल्या ज्या या बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांसाठी कुठेतरी त्यांच्याही मुखामध्ये एक घास जावा आणि म्हणून त्यांनी तुम्ही पाहताय की अगदी पूर्ण एक महिनाभर पुरेल असा किराणा दिलेला आहे. याशिवाय जरी किराणा असेल ते म्हणाले की सर एकच घास आम्ही तुम्हाला देतोय परंतु तो तुम्हाला रोज भरवला गेला पाहिजे आणि म्हणून अगदी दर महिन्याला तुम्हाला किराणा असेल किंवा कुठलीही अडचण असेल तर हक्काने सांगा. आपला एक परिवार म्हणून आम्ही तुम्हाला नेहमीच सहकार्य करत राहू. मित्र खरं तर 2 दिवसानंतर आपला नाताळ सुरू होते. नाताळ म्हणजे आपल्या ख्रिस्ती बांधवांचा एक सर्वात मोठा सण. खरं तर आपल्या या नंदनवन परिवारामध्ये जे हे दिव्यांग बांधव आहेत हे प्रत्येकजण वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे आणि वेगवेगळ्या परंपरा सांभाळणारी मुलं आहेत. परंतु वेगवेगळ्या परिवारातून ही आलेली मुलं आज आपल्या या नंदनवन परिवारामध्ये राहतात आणि त्यामुळे इथे आपण सगळेच सण अगदी उत्साहाने साजरे करत असतो. मित्र पहा ना की खरं तर आपल्या या ख्रिसमसच्या संदर्भात आपल्याला नेहमी सांगितलं जातं की सांता क्लॉज येतो आणि तो रात्रीच मुलांना छान छान खाऊ देऊन जातो. तर मित्र मला तर असं वाटतं की आज आपल्याकडे आलेले हे दाम्पत्य म्हणजे आमच्यासाठी एक सांता क्लॉजच आहे असं. तर मित्र समाजातले असे अनेक दातृत्ववान दाते आहेत जे आपल्याला नेहमीच मदत करत असतात आणि म्हणूनच हा छोटासा जगन्नाथाचा रथ म्हणजे अर्थात या दिव्यांग बांधवांचा सांभाळ आपण करत आहोत. श्री व सौ जयश्रीताई सुरेश भाऊ भागवत. खरं तर त्यांचं मूळ गाव आपलं सावरगाव आणि त्या निमित्ताने येणेरेमध्ये त्यांचं नेहमीच येणं जाणं असतं आणि आपले जे काही आपण हे जे काही बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांसाठी काम करतोय त्याचे ते नियमित दर्शक आहेत. म्हणजे जो आपला यूट्यूब चॅनल आहे दिव्यांग ध्यास आणि विकास या यूट्यूब चॅनलला ते नेहमीच पाहत असतात. नेहमीच आपल्या या कार्यक्रमाची आपल्या नंदनवनामध्ये होणारे जे काही उपक्रम असतील किंवा दिव्यांग जगतामध्ये घडणाऱ्या काही ज्या घडामोडी असतात त्याबद्दल ते नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आज देखील त्यांच्या लग्नाचा 29वा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना असं वाटलं की आपण आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण आपल्या या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांसोबत घालवावा म्हणून खरं ते आले होते. परंतु रिकाम्या हाती कसं जायचं असा एक विचार त्यांच्या मनात आला आणि म्हणूनच त्यांचे जवळचे अगदी निकटचे मित्र आदरणीय शिवराजजी पाटील सर यांच्या माध्यमातून चालणारा त्यांचा एक घास समाजासाठी या उपक्रमाअंतर्गत आपल्या या बौद्धिक अक्षम मुलांसाठी त्यांनी 1 महिन्याचा किराणा पाठवून दिलेला आहे आणि खूप छान वाटतं मित्र हो. कारण बऱ्याच वेळी आपलं हे जे काही दिव्यांग बांधवांचं काम आहे हे काम करत असताना अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणी म्हणजे माझा स्वतःचा ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की जिथे अडचण आहे तिथे उपाय देखील आहे आणि तो उपाय आपण शोधायचा असतो. परंतु तुमचं जर काम प्रामाणिक असेल आणि तुमची जर कामाच्या प्रती लगन जे असेल किंवा जो भाव असेल तो जर तुमचा प्रामाणिक असेल तर देणाऱ्यांचे हात आपोआप तुमच्याकडे पोचतात. खरं तर मला अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला आवडेल की गेल्या 2 दिवसापूर्वीच म्हणजे आमच्याकडे ज्या आपल्या ह्या मुलांसाठी एक घास भरवणाऱ्या म्हणजे आमच्या आदरणीय रोहिणीताई भास्कर ज्या आमच्या ह्या नंदनवन प्रकल्पातील अन्नपूर्णा आहेत. म्हणजे रोज मुलांचं जेवण बनवण्याचं काम त्या करतात आणि आमच्याकडे नियम असा आहे की आठवड्याभर जर आपला काही किराणा संपला तर लगेच त्या सूचित करत असतात आणि मी विचारच करत होतो की आपण ही गोष्ट कुणाकडे बोलायची आणि का कुणास ठाऊक तर
माझ्या मनातले भाव आदरणीय दादांनी ओळखले आणि त्यांनी स्वतःहून आज हा किराणा इथे आणलेला आहे. तर मी आपल्या या नंदनवन परिवारातर्फे दादा तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आदरणीय पाटील दादा आपलं देखील मनापासून आभार. आणि आपल्या या नंदनवन परिवारातील सर्व बौद्धिक अक्षम मतिमंद दिव्यांग मुलांकडनं आपणा सर्वांना इन ॲडव्हान्स हॅपी ख्रिसमस. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो. ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभारी. धन्यवाद.